नमस्कार मित्रांनो, भारताचे सामान्य ज्ञान पार्ट 7च्या या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. तुम्ही अजूनपर्यंत आमचा जी.के. इन मराठी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओजचे अपडेट सर्वप्रथम भेटून जातील. मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी प्रश्न असा होता की भारतीय परकीय चलन कोणत्या बँकेद्वारे नियंत्रित केले जाते? त्यासाठी तुम्हाला पर्याय दिले होते एस.बी.आय, आर.बी.आय, पी.एन.बी की बंधन बँक. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी आर.बी.आय. आर.बी.आयचा फुल फॉर्म आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर चला मग आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रश्न आहे की महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण भारतात कोठे आहे? पर्याय आहेत आसाम, पंजाब, हरियाणा की उत्तराखंड. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी हरियाणा. महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण हरियाणा या राज्यामध्ये स्थित आहे. हरियाणा या राज्याचा उल्लेख झाला आहे, त्यामुळे थोडे हरियाणा या राज्याबद्दल जाणून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे हरियाणा या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 रोजी झाली होती. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य आहेत. तसेच हरियाणाची राजधानी चंदीगड आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. मिझोराम राज्याची राजधानी कोणती आहे? पर्याय दिलेले आहेत कोहिमा, इटानगर, गंगटोक की ऐझवाल. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी ऐझवाल. ऐझवाल ही मिझोराम राज्याची राजधानी आहे. मिझोराम या राज्याचा उल्लेख झाला आहे, त्यामुळे थोडे मिझोराम या राज्याबद्दल जाणून घेऊया. मिझोराम या राज्याची स्थापना 1972 साली झाली होती. मिझोरामचे मुख्यमंत्री जोर मंथना आणि राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई आहेत. तिसरा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणत्या सरकारी कंपनीचे खासगीकरण सर्वात प्रथम करण्यात आले होते? पर्याय आहेत मॉडर्न फूड इंडस्ट्रीज लिमिटेड, हॉटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मारुती उद्योग लिमिटेड की नॅशनल केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मारुती उद्योग लिमिटेड. चौथा प्रश्न आहे की खजुराहो ही प्रसिद्ध लेणी कोणत्या राज्यात आहे? पर्याय दिलेले आहेत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान की उत्तराखंड. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश. खजुराहो ही प्रसिद्ध लेणी मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. पाचवा प्रश्न आहे की सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण म्हणजेच MPEDA ची स्थापना कधी झाली? पर्याय आहेत 1976, 1978, 1972 की 1970. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 1970. सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण म्हणजेच MPDA ची स्थापना 1970 साली झाली होती. सहावा प्रश्न आहे की उत्तर पूर्व भारतातील सर्वात मोठे लोकताक तलाव कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहेत मेघालय, त्रिपुरा, मणिपूर की मिझोराम. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मणिपूर. उत्तर पूर्व भारतातील सर्वात मोठे लोकताक तलाव हे मणिपूर राज्यामध्ये स्थित आहे. मणिपूर या राज्याचा उल्लेख झाला आहे, त्यामुळे थोडे मणिपूर या राज्याबद्दल जाणून घेऊया. मणिपूर या राज्याची स्थापना 21 जानेवारी 1972 सालीच झाली होती. मणिपूरचे मुख्यमंत्री B.N. बिरेन सिंग आणि राज्यपाल नजमा हेपतुल्लाह आहेत आणि मणिपूरची राजधानी इम्फाल आहे. सातवा प्रश्न आहे की भारताच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत वसलेला आहे? पर्याय आहेत मैकल पर्वत, निलगिरी पर्वत, हिमालय पर्वत की अरावली पर्वत. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी हिमालय पर्वत. भारताच्या उत्तर सीमेवर हिमालय पर्वत वसलेला आहे. आठवा महत्त्वाचा प्रश्न आहे की भारताच्या कोरमंडल किनारपट्टीवर सर्वाधिक पाऊस केव्हा पडतो? पर्याय आहे जून ते सप्टेंबर, जानेवारी ते फेब्रुवारी, ऑक्टोबर ते नोव्हेंबर की मार्च ते मे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी ऑक्टोबर ते नोव्हेंबर. भारताच्या कोरमंडल किनारपट्टीवर सर्वाधिक पाऊस ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यामध्ये पडतो. नववा प्रश्न आहे की भारत पाक बगलिहार प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? पर्याय आहेत झेलम, चेनाब, व्यास की सतलज. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी चेनाब.
भारत पाक बगलिहार प्रकल्प चेनाब नदीवर स्थित आहे. 10वा महत्त्वाचा प्रश्न आहे की हिवाळ्यात भारतातील कोणत्या राज्यात पाऊस पडतो? पर्याय दिलेले आहेत केरळ, पश्चिम बंगाल, ओडिशा की तामिळनाडू. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी ओडिशा. हिवाळ्यात भारतातील ओडिशा राज्यात सर्वात जास्त पाऊस पडतो. ओडिशा या राज्याचा उल्लेख झाला आहे, त्यामुळे थोडे ओडिशा या राज्याबद्दल जाणून घेऊया. सर्वात प्रथम ओडिशा या राज्याची स्थापना 1 एप्रिल 1936 रोजी झाली होती. या राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि राज्यपाल गणेशी लाल आहेत. तसेच या राज्याची राजधानी भुवनेश्वर आहे. 11वा प्रश्न आहे की अरावली पर्वताचा सर्वोच्च शिखर कोणत्या नावाने ओळखला जातो? पर्याय आहे डोडा बेटा, सेर, गुरु शिखर की यांपैकी काही नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी गुरु शिखर. अरावली पर्वताचा सर्वोच्च शिखर गुरु शिखर या नावाने ओळखला जातो. मित्रांनो, गुरु शिखर या पर्वताची उंची 1722 मीटर्स एवढी आहे. 12वा प्रश्न आहे की खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात होणारे पीक कोणते आहे? पर्याय आहे ज्वारी, तांदूळ, गहू की बाजरी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए ज्वारी. खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात होणारे पीक ज्वारी आहे. 13वा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते आहे? पर्याय आहेत अरुणाचल प्रदेश, केरळ, गोवा की सिक्कीम. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी गोवा. गोवा या राज्याचे क्षेत्रफळ केवळ 3702 स्क्वेअर किलोमीटर एवढेच आहे. मित्रांनो, गोवा या राज्याचा उल्लेख आला आहे, त्यामुळे थोडे गोवा या राज्याबद्दल जाणून घेऊया. सर्वप्रथम गोवा या राज्याची स्थापना 29 मे 1987 रोजी झाली होती. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आहेत. तसेच गोव्याची राजधानी पणजी आहे. 14वा प्रश्न आहे की दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात आहे? पर्याय दिलेले आहेत हरियाणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल की सिक्कीम. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पश्चिम बंगाल. दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण भारतातील पश्चिम बंगाल या राज्यामध्ये स्थित आहे. 15वा प्रश्न आहे की भारताच्या शेजारी एकूण किती देश आहेत? पर्याय आहेत 9, 5, 7 की 1. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 7. भारताच्या शेजारी एकूण 7 देश आहेत. चीन, भूतान, नेपाळ, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमार असे एकूण 7 देश भारताच्या शेजारी आहेत. क्वेश्चन ऑफ द व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की खालीलपैकी 7 बेटांचे शहर म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय आहेत मुंबई, चेन्नई, कोची की कोलकाता. तुम्हाला जर का या प्रश्नाचे उत्तर माहिती असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच मित्रांनो, जर का तुम्ही MPSC किंवा पोलीस भरती एक्झामची तयारी करत असाल तर भारताचा सर्वात मोठा लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी नक्की जॉईन करा. कारण 19 फेब्रुवारीपासून या प्लॅटफॉर्मवर मिशन वर्दी पोलीस बॅच सुरू होणार आहे, जे की महाराष्ट्रातील प्रसिद्ध एज्युकेटर प्रफुल्ल पवार आणि आनंद पवार सर घेणार आहेत. तसेच या प्लॅटफॉर्मवर यशाची किल्ली महास्पर्धा देखील सुरू होणार आहे, जी की राज्यसेवेसाठी सर्वात मोठी ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे. या सिरीजमध्ये आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी GS आणि CSAT विषयांवर आधारित दैनंदिन सराव चाचण्या घेण्यात येणार आहेत. आणि विशेष म्हणजे हे सर्व पेपर मराठीमध्ये असतील. त्यासाठी तुम्हाला फक्त प्ले स्टोअरवर जाऊन अनअकॅडमी ॲप डाउनलोड करायचा आहे आणि कोणताही कोर्स विकत घेताना GKM10 हा कोड वापरायचा आहे, जेणेकरून तुम्हाला त्या कोर्सवर 10% सूट भेटेल. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आजच अनअकॅडमी प्लॅटफॉर्म जॉईन करा. तसेच तुम्ही जर का अजूनपर्यंत आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आमचा टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक्स तसेच PDF तुम्हाला लगेच भेटून जातील. तर मग भेटूया जनरल नॉलेज इन मराठीच्या पुढील व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.